दिनांक 1 जुलै 2024ला भारतीय जनता पक्षाचं एक पत्र आलं आणि ते पत्र आल्याच्या नंतर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पोस्ट व्हायला लागल्या। अखेर ढक्कल पास करण्यात आलं किंवा हवे ते साध्य झालं न किमान आता तरी काहींचे अशांत आत्मे शांत होतील ही अपेक्षा, अशा वेगवेगळ्या पोस्ट पडायला लागल्या। या पोस्टमध्ये भलेही नावाचा उल्लेख नव्हता किंवा त्याच्या खाली अराजकीय अशा पद्धतीचा हॅशटॅग जरी टाकला असला तरी सुद्धा या सगळ्या पोस्ट इशारा करत होत्या श्रीमती पंकजा मुंडे यांच्या बाजूने। नेमका काय विषय आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात चर्चेचा विषय ठरणारी लोकसभा ती म्हणजे बीड जिल्ह्याची झालेली निवडणूक आणि तिथं पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जातीयवाद झाला अशा पद्धतीनं बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावरती निवडणुकीच्या काळात पडत होत्या आणि या गोष्टी तितक्या पाहायला सुद्धा मिळत होत्या। मराठा आरक्षणाला धरून खरं तर ही निवडणूक जातीयवादामध्ये ढकलली गेली। तिथल्या निवडणुकीमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला। पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशा पद्धतीचं हे चित्र तिथं पाहायला मिळालं होतं। मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला आणि अखेर शेवटी बीड लोकसभेचा निकाल सगळ्यात शेवटी डिक्लेअर करण्यात आला, घोषित करण्यात आला आणि त्यावेळी बीड जिल्ह्यामधून पंकजा मुंडे ज्या की भाजपाच्या बड्या नेत्या आहेत त्यांना पराभूत व्हावं लागलं आणि बजरंग सोनवणे मात्र विजयी झाले। हे सगळं झालं, निवडणूक पार पडली। असं म्हटलं जातं की निवडणूक झाल्यानंतर राजकारण संपून जातं, मात्र हे राजकारण तिथलं संपलं नाही। निवडणुकीच्या नंतर सुद्धा बरेच दिवस हा संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष बरेच दिवस बीड जिल्ह्यात चालू होता आणि हा संघर्ष चालू होता। या संघर्षामधून पंकजा मुंडे, त्याच्यानंतर मराठा बांधव, वंजारी बांधव असं वेगवेगळं चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होतं आणि त्याच निमित्तानं पंकजा मुंडे पराभूत झाल्या। खरं तर त्या आता पराभूत झाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षानं 1 जुलैला एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये भारतीय जनता पार्टी के केंद्रीय चुनाव समिति में महाराष्ट्र में होने वाले आगामी विधान परिषद के द्विवार्षिक चुनाव हेतु निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान करता है। विधान परिषद द्विवार्षिक चुनाव महाराष्ट्र आणि या सगळ्या गोष्टीमध्ये नाव होतं ते म्हणजे श्रीमती पंकजा मुंडे, योगेश तिलेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचं ही 5 नावं त्या पत्रामध्ये होते, जी की विधान परिषदेमध्ये त्यांना घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचं हे पत्र आलं होतं। आणि हे पत्र आल्याच्या नंतर मात्र सोशल मीडियावरती या सगळ्या पोस्ट पडायला लागल्या की बाबा ढक्कल पास करण्यात आलं, अखेर हवं ते साध्य झाल्यानं किमान आता तरी काहींचे अशांत आत्मे शांत होतील ही अपेक्षा। या सगळ्या पोस्ट खऱ्या अर्थानं इशारा करतायत ते म्हणजे श्रीमती पंकजा मुंडे यांच्या बाजूने। पंकजा मुंडे यांना पराभूत व्हावं लागलं, ज्या की पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्या आहेत। एवढंच नाही तर बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। त्याच बीड जिल्ह्यामध्ये श्रीमती पंकजा मुंडे यांना पराभूत व्हावं लागलं आणि पराभूत झाल्याच्या नंतर मात्र पुन्हा एकदा एक नवं उपोषण पेटलं गेलं ओबीसी आरक्षण बचावाच्या खाली आणि या उपोषणामध्ये निवडणूक होईपर्यंत पंकजा मुंडे जरी सक्रिय नसल्या तरी त्याच्यानंतर मात्र या ओबीसी जे उपोषण उभं राहिलं तर त्या उपोषणामध्ये सक्रिय त्यांनी सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं। लक्ष्मण हाके आणि वाघमोडे यांनी उभं केलेलं जे उपोषण होतं त्या उपोषणाला सगळ्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी भेटी दिल्या आणि तिथपासून मात्र पुन्हा एकदा जो जातीयवाद चालू होता तर त्याला खत पाणी जास्त मिळायला लागलं। हा प्रचंड वाढलेला जातीयवाद किंवा जातीय तेढ ही खरं तर कोणत्याच समाजाला परवडणारी नाहीये आणि आता मात्र या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडे यांना धरून सोशल मीडियावरती पोस्ट केल्या जातात। पण शेवटी काही झालं तरी सलोख्यानं एकमेकाला प्रेमानं राहणारी ही लोक नेमकी इतक्या अटीतटीच्या भूमीवर कसं येतात हे सगळं पाहणं गरजेचं आहे आणि नेत्यांसाठी, एखाद्या माणसासाठी खरं तर आपल्या गावात खेड्यातलं वातावरण दूषित करणारी ही लोक खऱ्या अर्थानं हे कधीच कोणत्या गावाला, कधी कोणत्या समाजाला परवडणारी गोष्ट नाही। मंडळी, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।